नमस्कार सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे शेताकडे गावरान कोंबड्याचा बेत. तर चला मग बघूया कशी भाजीची तयारी केलेली आहे. तर चला मग तुम्ही पण या, बघूया आपण आज शेतामध्ये गावरान कोंबड्याची भाजीची तयारी कशी चालू आहे. तर इकडं चुलवण मांडायला तयार आहे. तर ह्यांनी चुलवण मांडलेली आहे. सोबतच इकडं अण्णांनी पूर्ण चिकन चिरून घेऊन त्याला पूर्ण मसाले, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मीठ, हळद पूर्ण मसाले लावून घेतलेले आहे. तर इकडं कशी तयारी केलेली आहे. आणि शेतातलं गावरान कोंबड्याचं जेवण म्हणजे एकदम भारीच. घरी केलेली वेगळी चव, पण शेतात केलेली भाजी एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त अशी भाजी ही आपली होते. तर कोणी असं शेतामध्ये गावरान कोंबड्याचं चिकन खाण्याचा आस्वाद घेतलेला आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर शेतातली चुलीवरची गावरान कोंबड्याची भाजी चला मग बघूया कशी बनवली ती. मीठच आहे याच्यात नाही. देखना दिसायला असतं त्या पाठीला. कुणाला आईस्क्रीम खायची, हातोरी करायचा, कुणाला खायची बघा. इकडे वाटायला काम चालू आहे.
नंतर इकडं मस्त कडक असं मस्त कशाचं आलंय, कडक असं ऊन पडलेलं होतं आणि त्याच्यात मस्त अशी थंडगार इकडं आईस्क्रीम सर्वांनी खाल्लेली आहे. एकदम गार असं हे आईस्क्रीम खाल्ल्याने वाटलेलं आहे. शेतात आईस्क्रीम खाण्याची मजा पण वेगळीच. पुन्हा कधी खायची? अजून किती उरल्या? 2 उरल्या का? आईला एक दे आणि ते ना त्या आजीला एक देऊन ये. उन्हाचं जरा गारगार. ए ती बाकीचं ठेवू की तर. इकडे बघा, इकडं आमच्या इकडं माणसं कमी आणि बच्चे पार्टीच जास्त आहे. कारण ही बच्चे पार्टी सगळी आलेली आहे उन्हाळी सुट्टीला आपल्या आजुळाला. लेकराचं भागलं काय देत. कोणताही कार्यक्रम असो, लेकराशिवाय कार्यक्रमाला शोभाच नसते. तर इकडं आमची बघा मस्त अशी लेकरांची पंगत बसलेली आहे. तर आधी लेकरांना जेवायला घातलं आणि नंतर मग आम्ही सर्वांनी जेवलो. तर अशी झाली आमची आजची शेतातली गावरान कोंबड्याचं जेवण.